नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला ई-केवायसी संदर्भामध्ये। तर तुमच्या बऱ्याचशा मला कमेंट आलेल्या आहेत की ताई ई-केवायसी होत नाहीये, पोर्टलला प्रॉब्लेम आहे, ओटीपीला प्रॉब्लेम होत आहे। त्याचबरोबर बऱ्याच महिलांनी मला व्हॉट्सअप केलेला आहे की त्यांचे प्रश्न चुकलेले आहेत, ई-केवायसी करते वेळेस होयच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय झाले। तर त्यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एडिटचं ऑप्शन पाहिजे। तर नक्कीच मी सरकारला या आपल्या एडिटच्या ऑप्शन संदर्भात आणि दुसरा जो प्रश्न येत आहे तो मला असा आहे की आपलं जे सेकंड आधार कार्ड आहे, सगळ्यात महत्वाचा आणि अडचणीचा जो मुद्दा निर्माण झालेला आहे तो आहे सेकंड आधार कार्ड आणि सेकंड ओटीपी। कारण जर सेकंड आधार कार्डच नाही तर ओटीपी कुठून येणार, आणि ओटीपी नाही आला तर महिलांची ई-केवायसी कशी होणार। तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि खूप अडचणीचा मुद्दा जो आहे तो हा निर्माण झालाय। बऱ्याच महिलांच्या कमेंट व्हॉट्सअपला आहेत, चॅनलवरती सुद्धा आहेत, मला बऱ्याच महिलांचे कॉल येत आहेत आणि याच मुद्द्यावर आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे। अशाच महिला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन आहेत ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड नाही। म्हणजेच काय, सेकंड आधार कार्ड म्हणजे काय, तर पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड। कारण पतीचं किंवा वडील नसेल तर तुम्ही ई-केवायसी करू शकत नाही, बरोबर। बऱ्याच महिला ज्या आहेत त्या घटस्फोटीत आहेत किंवा आपल्या नवऱ्यापासून वेगळं राहत आहेत, बरोबर। किंवा बऱ्याच महिलांचा घटस्फोट झालेला नाही तरी पण ते आपल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत आहेत। दुसरं म्हणजे बऱ्याच महिलांचे पती जे आहेत ना ते हयात नाहीत, बरोबर। आणि ज्या मुली आहेत त्यांचे वडील पण हयात नाहीत। आता अशाचे पती हयात नाहीत, ज्या मुलींचे वडील हयात नाहीत, आता ते हयातच व्यक्ती नाही तर मग त्याचं आधार कार्ड कुठून आणायचं आणि ई-केवायसी कशी करायची, बरोबर ना। तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत ना, ई-केवायसीचे मी 3 मुद्दे आता घेतले आणि ह्याच 3 मुद्द्यावर मी सरकारला सुद्धा टॅग करून व्हिडिओ शेअर केलेला आहे। प्रत्येक सोशल मीडियामध्ये सुद्धा आता सध्या ही बातमी आली बघा। सगळ्यात अगोदर आपण ही बातमी उचलली होती, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती ह्या बातम्या बोलण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग इतर लोकांनी म्हणजे इतर चॅनलनी किंवा न्यूज चॅनलनी तो मुद्दा आत्ता उचललेला आहे। पण तुम्ही जाऊन पहा, सगळ्यात अगोदर आपण हा मुद्दा घेतला होता। कारण आपले व्हॉट्सअप ग्रुप असल्यामुळे बऱ्याच महिलांच्या मला पर्सनली कमेंट आल्या की ताई पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड नाही तर ई-केवायसी कशी करायची। आणि तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे खरंच आहे ना, जर पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड नाही मग ई-केवायसी कशी करणार। मग त्याच वेळेस मी सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर केलाय आणि तुम्ही आता बघत आहात सर्व सोशल मीडियामध्ये सर्व युट्यूब चॅनलवाले सगळे हा मुद्दा उचलून धरलेला आहे सगळ्यांनीच की जर सेकंड आधार कार्ड नाही तर मग ई-केवायसी कशी होणार। तर नक्कीच या सर्व प्रश्नांवरती मी अगोदर पण बोललीये, परत तुमच्या कमेंट येत आहेत म्हणून आज परत बोलत आहे। तर काळजी करू नका, नक्कीच या सेकंड आधार कार्ड संदर्भामध्ये सरकारकडून अपडेट येणार आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच ही अपडेट येणार आहे। परत एकदा तुमच्या सर्वांच्या वतीने सरकारला विनंती करत आहे की सेकंड ओटीपी संदर्भामध्ये म्हणजेच सेकंड आधार कार्ड संदर्भामध्ये जर त्या महिलांकडे ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्डच उपलब्ध नाही किंवा त्यांचे पती हयात नाहीत, वडील हयात नाहीत, दुसरा आधार कार्डच नाही, मग कसं काय ई-केवायसी करायची, त्याच्या जागी कुठलं डॉक्युमेंट द्यायचं किंवा मग आधार कार्ड कोणाचं द्यायचं। मेन मुद्दा आहे सेकंड आधार कार्ड मग द्यायचं कोणाचं आणि ई-केवायसी करायची कशी। आणि अजून एक प्रश्न असा आहे की समजा या महिलांची ई-केवायसी झाली नाही, म्हणजे ई-केवायसीची वेळ निघून गेली आणि या महिलांची ई-केवायसी झाली नाही तर मग ह्या महिलांचं काय, फॉर्म अपात्र होणार का, त्यांचे पुढे काय होणार आहे, ह्याच्यावर स्पष्टीकरण येणं सरकारकडून खूप महत्वाचं आहे। स्पष्टीकरण म्हणण्याही पेक्षा आपण असं म्हणू की काहीतरी माहिती येणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या ज्या महिला थांबल्यात ना यांची ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। आणि ह्याच गरजू महिला आहेत मला असं वाटतं ज्यांना आधार नाहीये, आणि ही योजना अशाच महिलांसाठी होती, निराधार, गोर, गरीब, गरजू, घटस्फोटित, विधवा, विधूर, बरोबर, ज्या घरकाम करणाऱ्या आहेत त्याच महिलांसाठी ही योजना होती। त्यामुळं याच महिला जर या योजनेपासून वंचित राहिल्या आणि त्या ई-केवायसी नाही करू शकल्या तर मग अवघड आहे। त्यामुळे आपण अगोदर पण बोललोय, काळजी करू नका, मी सांगते तसंच होणार, ह्याच्यावर नक्की काही ना काही अपडेट येईल। बाकी ई-केवायसीचं म्हणाल तर थोडीशी अडचण आहे त्या ई-केवायसीला की ना, तर मला दुपारी पण फोन आला होता की ती पोर्टल व्यवस्थित चालत नाही। तर मी माझ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे, ज्या महिला फोनवर ई-केवायसी करतायत मी सांगते त्यांना काय फरक नाही पडत आहे। रात्री 12च्या नंतर थोडं एक 10-15 मिनिटं किंवा एकच्या नंतर 2च्या आतमध्ये कधी पण तुम्ही ई-केवायसी करा, म्हणजे 12 ते सकाळी 5च्या आतमध्ये तुम्ही कधीही ई-केवायसी करू शकता जर तुम्ही फोनवर करत असाल तर। फोनवर करत नसाल, बाहेरून कुठून करून घेत असाल तर मग काय ऑप्शन नाही तुम्हाला, मग ते दिवसाच करायला लागणार आहे। पण जर तुम्ही फोनवर करताय आणि घरातून करताय तर तुम्ही रात्रीचं करू शकता। ही एक बातमी मी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगितलं होतं। तुम्हाला माहितीये का, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला अगोदर सांगते आणि नंतर त्या इतर चॅनलवर सांगितल्या जातात। होतं असं आहे
की आपण खरे अपडेट देतोय आणि सगळ्यात अगोदर अपडेट देतोय. फक्त आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर कमी असल्यामुळं थोडे व्ह्यूज कमी येतात आणि त्याच्यामुळं सगळ्यांना असं वाटतं की आपली माहिती नंतर येते, पण नाही. सगळ्यात अगोदर कुठल्याही विषयावर आपण मुद्द्यावर बोलत असतो आणि आपले मुद्दे ऐकून मग नंतर लोक बोलतात. हे किती वेळा मी पाहिले. जसं आता सेकंड OTPचा मुद्दा मी सगळ्यात अगोदर उचलला होता आपल्या चॅनलच्या वतीने, फेसबुकच्या वतीने, बरोबर. दुसरा मुद्दा EKYC होत नाहीये त्याचा पण मुद्दा मी पहिला उचलला होता. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे की रात्री EKYC करा, म्हणजे 12च्या नंतर EKYC करा. त्याच्यानंतर जेव्हा मी हे सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच चॅनलवाल्यांनी सांगितले, तुम्हालाही माहिती असेल. तर सांगायचा हाच मुद्दा आहे की थांबा, काळजी करू नका. लवकरच EKYC संदर्भामध्ये काही ना काही अपडेट येईल आणि तुमची EKYC पूर्ण होईल. आणि काही काळजी करू नका, वेळ तर तुम्हाला वाढवून दिली जाणारच आहे. ह्याच्यामध्ये काय ऑक्टोबरचा महिना नाही, तुम्ही नोव्हेंबरमध्ये सुद्धा EKYC करू शकणार आहात. थोडंसं वेळ द्या. एवढी दिवाळी आनंदाने साजरी करा. बाकी ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार आहे, दिवाळीमध्ये येणार का, दिवाळीच्या अगोदर येणार का, दिवाळीच्या नंतर येणार, ह्याच्यावर व्हिडिओ कालच शेअर केला. त्याची लिंक वाटलंच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, आपली माहिती खरी वाटत असेल आणि तुम्हाला माझी मदत हवी असेल, याच्यामध्ये ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सोडवाव्या, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला, जर तुमची इच्छा असेल तर शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. मी करा असं नाही बोलणार, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. तर हे आजचे महत्त्वाचे प्रश्न आणि तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ होता. ह्याच्यामध्ये अजून काही प्रश्न असतील तर करा, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ शेअर करणारच आहे. दिवाळी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ह्याच्या शुभेच्छा मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, तो व्हिडिओ वेगळा बनवलाय, पण तरी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, तुमच्या परिवाराला आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या वतीने, आपल्या मनीषा धुमाळ फेसबुक पेजच्या वतीने, आपल्या सर्व सोशल मीडियाच्या वतीने तुम्हाला सर्वांना, तुमच्या परिवाराला खूप खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.